हॅलो फ्रेंड्स, आज आपण कंटिन्यू मागच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती एन्झाईम्सचं क्लासिफिकेशन आपण बघितलं. एन्झाईम्स हे कसे ऍक्शन तर आता बघायची आपल्याला खरं तर, पण ऍक्टिव्ह साईट काय असेल, ऍक्टिव्ह साईटमध्ये पर्टिक्युलर ग्रुप्स प्रेझेंट असतील. ठीक आहे ना. दीज आर द क्रिवायसेस ऑफ पॉकेट्स. जे काय टर्शरी स्ट्रक्चर ऑफ एन्झाईम असेल, जसं प्रोटीनच्या टर्शरी स्ट्रक्चरमध्ये आपण सांगितलं की प्रोटीन्स आर फंक्शनल इन टर्शरी स्ट्रक्चर. सिमिलरली एन्झाईम्स आर प्रोटीन्स, म्हणजे एन्झाईम सुद्धा कशाने बनलेले आहेत, तर अमिनो ऍसिडने बनलेले आहेत. मग अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे त्याचं सुद्धा टर्शरी स्ट्रक्चर आलंय, बरोबर की नाही. मग टर्शरी स्ट्रक्चर मध्येच एन्झाईम तो त्याची ऍक्टिव्हिटी दाखवणार हे आपण बघितलं. क्लासिफिकेशन क्लिअर झालंय. हाऊ डिफरंट काय म्हणू आपण त्याला फॅक्टर्स अफेक्ट एन्झायमॅटिक रेट ऑफ रिएक्शन, जसं की टेम्परेचर, पीएच, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचंय, हाऊ एक्झॅक्टली एन्झाईम्स ऍक्ट. एन्झाईम हे कसं काम करतात, म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ एन्झाईम्स, कसं त्यांच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला लॉक अँड की मेकॅनिझम आहे किंवा इंड्युस्ड फिट मेकॅनिझम आहे. आणि ऍक्टिव्हेशन एनर्जीचा कॉन्सेप्ट याच्यामध्ये नीट समजून घ्यायचा आहे. व्हॉट इज ऍक्टिव्हेशन एनर्जी, ते सुद्धा लास्ट लेक्चरमध्ये कव्हर झालंय. तरी सुद्धा व्हॉट इज ऍक्टिव्हेशन एनर्जी. ऍक्टिव्हेशन एनर्जी इट इज द एनर्जी रिक्वायर्ड टू इनिशिएट द केमिकल रिएक्शन. त्या सबस्ट्रेटला तुम्ही रिएक्टंट म्हणू शकता. चला आपण डायरेक्टली समजूनच घेऊ. बरं, ऍक्टिव्हेशन एनर्जी. ठीक आहे, नावामध्ये दिसतंय तुम्हाला एखादी गोष्ट ऍक्टिव्हेट करण्यासाठी. आता इथे कोणती गोष्ट आहे, इथे केमिकल रिएक्शन आहे. इट इज एनर्जी रिक्वायर्ड टू इनिशिएट और स्टार्ट टू इनिशिएट केमिकल रिएक्शन. एखादी केमिकल रिएक्शन जर तुम्हाला सुरुवात करायची असेल, त्याच्यासाठी जी काय एनर्जी लागणार, दॅट एनर्जी इज कॉल्ड एज युअर ऍक्टिव्हेशन एनर्जी. आपण ग्राफिकल प्रेझेंटेशन सुद्धा याचे इथे बघू. आता एक समजून घ्यायची गोष्ट, फॉर एक्झाम्पल सबस्ट्रेट आहे, आपल्याला माहिती आहे ऍक्टिव्ह साईटला कोण अटॅच होतोय, ऍक्टिव्ह साईटला सबस्ट्रेट अटॅच होतोय. सपोज दिस इज युअर एन्झाईम ऍक्टिव्ह साईट. आता एन्झाईम वरती एक किंवा दोन ऍक्टिव्ह साईट असणार. या दोन्ही साईटला तुम्ही काय म्हणायचंय, एन्झाईम ऍक्टिव्ह साईट. आणि या ऍक्टिव्ह साईटमध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ डिफरंट ग्रुप्स. कोणते कोणते ग्रुप्स असतील, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये COOH ग्रुप प्रेझेंट असेल, NH2 ग्रुप सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असणार, सल्फायड्रिल ग्रुप सुद्धा याच्यामध्ये ऍक्टिव्ह साईट मध्ये प्रेझेंट असेल. तर या ऍक्टिव्ह साईटला कोण अटॅच होणार, ऍक्टिव्ह साईटला अटॅच होणार सबस्ट्रेट. मग तुम्हाला तर माहितीये एन्झाईम्स हे काही रिएक्शन सुरू करत नाही. एन्झाईम्स नेव्हर स्टार्ट केमिकल रिएक्शन. लिहून टाका, एन्झाईम्स नेव्हर स्टार्ट केमिकल रिएक्शन. कधी सुरुवात करणार नाही. फक्त सुरू झालेल्या रिएक्शनचा रेट वाढवणे, दॅट इज द फंक्शन ऑफ एन्झाईम. जर रिएक्शन सुरू झाले असेल तर त्याचा रेट ऑफ रिएक्शन मात्र ते वाढवणार. त्याच्यामध्ये भाग घेतात का, एन्झाईम्स केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. फिक्स राईट. तर हा सबस्ट्रेट याला अटॅच होणार. आता एन्झाईम तर भाग घेत नाही, हा एन्झाईम झाला तुमचा, बरोबर की नाही. हे ऍक्टिव्ह साईट, त्याला सबस्ट्रेट फिट होणार. सबस्ट्रेट फिट झाला म्हणजे देयर विल बी चेंज इन द सबस्ट्रेट कॉन्फॉर्मेशन. चेंज इन सबस्ट्रेट कॉन्फॉर्मेशन. त्याचे बॉन्ड मेकिंग आणि ब्रेकिंग इथे होणार. त्याचे बॉन्ड्स असतील ते मेक ब्रेक होतील. ठीक आहे. आणि त्याच्यापासून आता तयार काय होणार आहे, तर तयार होणार तुमचा प्रोडक्ट, बरोबर. म्हणजेच अल्टिमेटली सबस्ट्रेट विल ट्रान्सफॉर्म इनटू प्रोडक्ट. एन्झाईमचा पुढे रोल आलाय का, एन्झाईमनी याच्या रिएक्शन मध्ये भाग घेतलाय का, नाही. सबस्ट्रेटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये झालंय. काही जे बदल झाले ते सबस्ट्रेट मध्ये झाले. आणि बदल झालेला सबस्ट्रेट, ट्रान्सफॉर्म्ड सबस्ट्रेट इज नथिंग बट युअर प्रोडक्ट. क्लिअर इथपर्यंत हा कॉन्सेप्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता याच्यावरती ऍक्टिव्ह साईट एक किंवा दोन इतकेच ऍक्टिव्ह साईट प्रेझेंट असतात. लास्ट लेक्चरमध्ये समजून घेण्यासाठी आपण भरपूर सारे एकाच एन्झाईमला ऍक्टिव्ह साईट दाखवले होते, पण ती गोष्ट तशी नसणार. ठीक आहे, इथपर्यंत डन आहे. मग ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे काय, एखादी केमिकल रिएक्शन सुरू करायची आहे त्याच्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी. उदाहरण समजून घ्या. आता या सबस्ट्रेटला सबस्ट्रेट पासून प्रोडक्ट तयार झाला. आता केमिकल रिएक्शन माहिती तुम्हाला. केमिकल रिएक्शन मध्ये तुम्ही काय लिहिता, डाव्या बाजूला रिएक्टंट एरो देता आणि राईट हँड साइडला तुम्ही काय लिहिता, प्रोडक्ट. म्हणजे रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, प्रोडक्ट. पण या सबस्ट्रेटला तुम्ही रिएक्टंट म्हणू शकता का, हो सबस्ट्रेटला तुम्ही रिएक्टंट म्हणू शकता, कारण त्यांच्यामध्ये रिएक्शन होणार आणि त्यांच्यापासून प्रोडक्ट तयार होणार. कन्सिडर करा की हे मॉलिक्युल्स आहेत. These are different molecules present in your substrate.
हे सबस्ट्रेट मध्ये भरपूर सारे मॉलिक्यूल प्रेझेंट असतील. मी परत एक वेळा इथे लिहितोय, इट इज द सबस्ट्रेट. कारण सबस्ट्रेट म्हणजे काय, मॉलिक्यूल पासूनच बनेल की नाही. मग हे भरपूर सारे मॉलिक्यूल याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ठीक, असं समजू आपण हे दोन मॉलिक्यूल यांच्यामध्ये एनर्जी प्रेझेंट असणार. हे असे घेऊ आपण 5 मॉलिक्यूल, यांच्यामध्ये काहीतरी कायनेटिक एनर्जी प्रेझेंट असणार आणि खालचे मॉलिक्यूल यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी कायनेटिक एनर्जी प्रेझेंट असणार. ठीक, असं कन्सिडर करा की यांच्यामध्ये लो कायनेटिक एनर्जी प्रेझेंट असेल. हे जे मॉलिक्यूल दिसतात तुम्हाला, मॉलिक्यूल 1, 2 यांच्यामध्ये लो कायनेटिक एनर्जी. वेल, हे 3, 4, 5, 6, 7 या 3 to 7 यांच्यामध्ये असं आपण समजू की यांच्यामध्ये हाय एनर्जी इज प्रेझेंट, हाय कायनेटिक एनर्जी इज प्रेझेंट. ठीक, आणि रिमेनिंग जे असतील सपोज 8 and 9 हे सगळे मॉलिक्यूल लिहिले आपण, हा एक सबस्ट्रेट आहे. तर यांची अशी आपण एनर्जी कन्सिडर करू की यांच्यामध्ये ऍव्हरेज एनर्जी प्रेझेंट आहे, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. ठीक, मग हे रिएक्टंट म्हणून काम करणार. म्हणजेच आता काय होईल, कन्सिडर हे हाय एनर्जी वाले कायनेटिक एनर्जी. जेव्हा केमिकल रिएक्शन स्टार्ट व्हायची तर त्याला आजूबाजूच्या सराउंडिंग मधून एनर्जी ऍब्झॉर्ब करावं लागेल. आता हे मॉलिक्यूल आहेत यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे, तर यांच्या मुवमेंट सुरू करतील. मुवमेंट सुरू करतील म्हणजे काय, एक दुसऱ्यावर आदळणार. यांच्या आणि त्या आदळण्यालाच आपण काय म्हणतो, कोलिजन, कोलाइड होणे, एकमेकावर आदळणे. मग हे एकमेकावर आदळतील, कोलिजन करतील. हे एकमेकावर आदळतील तर यांच्यावर सुद्धा आदळणार. म्हणजे सगळे मॉलिक्यूल सगळ्यांसोबत काय घेणार, टक्कर घेणार. टक्कर घेणार त्याला म्हणतो आपण कोलिजन. आणि कोलिजन म्हणजे सगळ्यांची काय वाढणार, कायनेटिक एनर्जी वाढणार. मग अशी एक कायनेटिक एनर्जी त्यांना गरजेची असणार की ज्यावेळी केमिकल रिएक्शन ही स्टार्ट होईल. ठीक आहे, आणि त्याच एनर्जीला आपण काय म्हटलं, ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता यांच्यामध्ये कोलिजन सुरू झाले, यांची कायनेटिक एनर्जी वाढतीये, पण ती एनर्जी इतकी लागणार, इतकी सफिशियंट एनर्जी लागणार की ज्यावेळी केमिकल रिएक्शनला सुरुवात होईल, इट विल बी स्टार्टेड अप. जेव्हा स्टार्ट होईल दॅट एनर्जी इज कॉल्ड एज ऍक्टिव्हेशन एनर्जी. ठीक आहे ना. मग आता ही जर ऍक्टिव्हेशन एनर्जी तुम्हाला वाढवायची तर तुमच्याकडे ऑप्शन आहे का? हो, ऑप्शन आहे. काय करू शकता, चला याला भेटून देऊ आपण. एनर्जी जर तुम्हाला ऍक्टिव्हेशनची एनर्जी म्हणजे एनर्जी केमिकल रिएक्शन सुरू करण्यासाठी जी एनर्जी आवश्यक आहे, द एनर्जी रिक्वायर्ड टू स्टार्ट और इनिशिएट केमिकल रिएक्शन, ती एनर्जी जर तुम्हाला वाढवायची असेल तर देयर आर 2 ऑप्शन्स. एक ऑप्शन्स टू इन्क्रीज रेट ऑफ रिएक्शन. ऑप्शन्स नंबर 1 ऑप्शन, इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ रिएक्शन. इन्क्रीज द टेम्परेचर हा एक पर्याय तुमच्याकडे. टेम्परेचर वाढलं म्हणजे ऑब्व्हियसली यांची कायनेटिक एनर्जी वाढणार आणि ते एकमेकांवरती कोलाइड होतील, टक्कर घेतील आणि त्यांची एक मॅक्झिमम व्हेलॉसिटी म्हणजे ज्या काय म्हणू आपण अशा एनर्जीला त्याच्यापासून आता केमिकल रिएक्शन स्टार्ट होईल. सेकंड ऑप्शन काय आपल्याकडे, ऍड एन एन्झाइम. याच्यामध्ये काय ऍड करा, एन्झाइम ऍड करा. आता हा एन्झाइम ऍड केल्यानंतर काय होईल ते आपण बघू. इथपर्यंत समजलं तुम्हाला ऍक्टिव्हेशन एनर्जीचा मीनिंग काय. एनर्जी रिक्वायर्ड टू इनिशिएट केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एज एक्टिवेशन एनर्जी. चलो लेट अस सी, देखते हैं हम. यहां पे देखो अभी एक एक्सिस है, एक एक्सिस है. ठीक है, इकडे काय तुमचा सबस्ट्रेट, इकडे काय रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शनला तुम्ही काय म्हणू शकता, रेट ऑफ रिएक्शन कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज व्हेलॉसिटी. रेट ऑफ रिएक्शन म्हणा किंवा व्हेलॉसिटी म्हणा. व्हेलॉसिटी केव्हा म्हणतो आपण, इफ द डायरेक्शन ऑफ रिएक्शन इज स्पेसिफाईड. आता ह्या ऍक्सिस वरती लिहिण्याची गरज नाही, मी फक्त तुम्हाला समजून सांगतोय. इफ द डायरेक्शन ऑफ केमिकल रिएक्शन इज स्पेसिफाईड, त्या केस मध्ये तुम्ही याला व्हेलॉसिटी म्हणू शकता. ठीक आहे. आता हे रेट ऑफ रिएक्शन इकडे हायर. असं समजा की या ठिकाणापासून, चलो या ठिकाणापासून सबस्ट्रेटने आता ऍक्टिव्हिटी स्टार्ट केली आहे आणि इथे असा एक प्रॉडक्ट तयार झालाय. हे इथे तयार झालाय तुमचा प्रॉडक्ट. ठीक आहे. इथे काय येणार, इथे येणार तुमचा यस. यस म्हणजेच काय, सबस्ट्रेट. ओके, इथे एक लाईन टाकू आपण. आता सबस्ट्रेटनी त्यांच्यामध्ये कोलिजन स्टार्ट झाले असं समजू, अजून आपण काहीच ऍड केलेलं नाही. तर हळूहळू हळूहळू असं एका स्टेज पर्यंत ते पोहोचणार आणि एका स्टेज पर्यंत पोहोचल्यानंतर त्याला थोडस वरती घ्यावं लागेल आपल्याला. एका स्टेज पर्यंत पोहोचल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम होणार. ठीक आहे ना. तर आपण याला काय दाखवू, याला म्हणू आपण व्ही मॅक्स. म्हणजे आता त्या केमिकल रिएक्शनची व्हेलॉसिटी आता मॅक्झिमम झाली. मग ती मॅक्झिमम झाली तर इथे कुठली तरी एक त्या सबस्ट्रेटची स्टेज ऑब्टेन होईल. तर ती ऑब्टेन झालेली स्टेज असेल त्या स्टेजला तुम्ही म्हणायचंय ट्रान्झिशन स्टेट. काय म्हणायचंय,
ट्रान्झिशन स्टेट, अँड दिस ट्रान्झिशन स्टेट इज अनस्टेबल स्टेज. त्यालाच तुम्ही दुसरी म्हणू शकता ट्रान्झियंट. ट्रान्झियंटचा मराठीमध्ये अर्थ होतो तात्पुरती, थोड्या वेळापुरती असणारी. परमनंट आहे का ती स्टेज? नो. दॅट इज ट्रान्झियंट म्हणजे टेम्पररी स्टेज, अनस्टेबल ट्रान्झिशन स्टेट म्हटलं. ठीक आहे. Vmax समजलं तुम्हाला? Vmax म्हणजे काय? इट इज द मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ केमिकल रिएक्शन ऍट विच देयर विल बी ट्रान्झिशन स्टेट प्रेझेंट. ट्रान्झिशन स्टेट म्हणजे अनस्टेबल स्टेज आहे. आणि या स्टेज मधून प्रोडक्ट जर तयार व्हायचं असेल तर या स्टेज मधून त्या रिएक्टंटला म्हणजे सबस्ट्रेटला पास व्हावं लागेल. तर हा जो डिफरन्स दिसतोय इथे सबस्ट्रेट मध्ये एक एनर्जी असणार आणि ट्रान्झिशन स्टेटची एक एनर्जी असणार. बरोबर आहे. मग ह्या सबस्ट्रेटची एनर्जी आणि ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी यांच्यामधला जो तुम्हाला हा डिफरन्स दिसतो, दिस डिफरन्स, एनर्जी डिफरन्स बिटवीन ट्रान्झिशन स्टेट अँड सबस्ट्रेट स्टेज. ऑब्वियस आहे सबस्ट्रेट मध्ये एनर्जी कमी असणार आहे, ट्रान्झिशन स्टेट मध्ये जास्त असणार आहे, कारण त्यांची एनर्जी वाढत चालली म्हणून तर केमिकल रिएक्शन सुरुवात झाली. मग हे जे दिसतंय तुम्हाला हा डिफरन्स, इट इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्हेशन एनर्जी. काय झालं? ट्रान्झिशन स्टेट आणण्यासाठी म्हणजे केमिकल रिएक्शन सुरू करण्यासाठी या सबस्ट्रेटला आजूबाजूने सराउंडिंग मधून एनर्जी ऍब्झॉर्ब करावी लागली आणि ती जी एनर्जी ऍक्टिव्हेट करण्यासाठी वापरली त्या एनर्जीला तुम्ही म्हणणार ऍक्टिव्हेशन एनर्जी. पण एन्झाइम ऍड केला होता का? नो. मग आपण लिहू ऍक्टिव्हेशन एनर्जी इन ऍब्सेन्स ऑफ एन्झाइम. आता बघा त्या रिएक्शनला ऍक्टिव्हेट होण्यासाठी किती वेळ लागला? इतकी सारी एनर्जी लागली. बरोबर ना? एनर्जी डिफरन्स बिटवीन ट्रान्झिशन स्टेट अँड सबस्ट्रेट एनर्जी. वेल, आता एन्झाइम ऍड करू असं समजू आपण. आता एन्झाइम ऍड केलाय. एन्झाइम ऍड केल्यानंतर ही अशी कंडिशन येणार आणि फायनली प्रॉडक्ट तयार होणार. दोन्ही केसमध्ये प्रॉडक्ट तयार होणार. बघा इथे आपण एनर्जी एन्झाइम ऍड केलेला नव्हता तरी सुद्धा प्रॉडक्ट तयार झाला. आता आपण एन्झाइम ऍड केलाय तरी सुद्धा प्रॉडक्ट तयार झाला. पण आता हे लिहू आपण, हा जो डिफरन्स दिसतोय आता ही पण काय झाली? ट्रान्झिशन स्टेट. ठीक आहे. हा जो डिफरन्स आहे दिस इज कॉल्ड एज, अगेन दिस इज कॉल्ड एज ऍक्टिव्हेशन एनर्जी. याला सुद्धा तुम्ही ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हटले. बट नको लिहू आपण इथे इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम, कारण आता तुम्ही एन्झाइम ऍड केला होता. ठीक आहे. मग मला एक सांगा, दोन्ही केसमध्ये प्रोडक्ट तयार होतोय झाला, परंतु ऍक्टिव्हेशन एनर्जी जेव्हा एन्झाइम ऍड केल्याने तेव्हा खूप जास्त होती, खूप एनर्जी जास्त लागली. आणि मग एनर्जी जास्त लागते ही स्टेज, ट्रान्झिशन स्टेज किंवा ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी इतकी अटेंड करायला इट टुक लॉट ऑफ टाइम, भरपूर सारा वेळ त्यात लागला. परंतु जेव्हा तुम्ही एन्झाइम ऍड केला तर ट्रान्झिशन स्टेट लगेच अचीव झाली. हे लगेच इथे ट्रान्झिशन स्टेट आणि प्रोडक्ट फॉर्मेशन फास्ट. आता इतका सारा मार्ग क्रॉस करायचा वेळ जास्त लागणार. एन्झाइम ऍड केला लगेच ऍक्टिव्हेशन एनर्जी मिळून गेली, त्याला ट्रान्झिशन स्टेट आली आणि लगेच प्रोडक्ट तयार झाला. म्हणजे इन शॉर्ट एन्झाइमचं काम काय असेल? व्हॉट इज द फंक्शन ऑफ एन्झाइम? फंक्शन ऑफ एन्झाइम टू लोअर डाऊन activation energy, to lower down activation energy. activation energy कमी करणे, that is the function of your enzyme. मग एन्झाइम एकच काम करतो की फक्त activation energy कमी करायची. समजला रोल? या एन्झाइमनी रिएक्शन सुरुवात केली होती का? नाही, परंतु इट स्पीडेड अप द रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे. वेल, सेकंड थिंग, आता ही जी तुम्हाला एनर्जी दिसते सबस्ट्रेटची एनर्जी आणि प्रॉडक्टची एनर्जी यांच्यामध्ये काय डिफरन्स दिसतोय का? हो. का? कारण इथे प्रोडक्ट खाली दिसतोय, परंतु तसं नाहीये. सबस्ट्रेट मध्ये जी एनर्जी प्रेझेंट होती तीच प्रोडक्ट मध्ये प्रेझेंट असणार आहे. आणि या टाईपच्या रिएक्शनला तुम्ही काय म्हणणार? दिस टाइप ऑफ रिएक्शन विल बी कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिएक्शन, एक्झोथर्मिक और स्पॉन्टेनियस रिएक्शन, एक्झोथर्मिक और स्पॉन्टेनियस रिएक्शन. आता एक्झोथर्मिक रिएक्शन असू द्या किंवा एंडोथर्मिक रिएक्शन असू द्या, प्रोडक्ट हॅज टू बी फॉर्म अँड प्रोडक्टची पोझिशन ही खालीच असणार. का? कारण रिएक्शन स्टार्ट व्हायला त्याला अप्पर पोझिशनला ट्रान्झिशन स्टेट मध्ये जावंच लागेल. क्लिअर? वेल, आता आपण सांगितलं की एन्झाइमने ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी केली, एन्झाइम्सनी रेट ऑफ रिएक्शन वाढवला. हा रेट ऑफ रिएक्शन ते कसं वाढवतात? दिस फिनॉमिनन इज अनक्लिअर. हे काय अजून फिक्स नाहीये की एन्झाइम अशा पर्टिक्युलर वेनी रेट ऑफ रिएक्शन वाढवतील. ठीक आहे. जर रेट ऑफ रिएक्शन वाढवायचं असेल तर आपल्याकडे आपण दोन ऑप्शन सांगितले होते, एक तर टेम्परेचर वाढवा किंवा एन्झाइम त्याच्यामध्ये ऍड करा. टेम्परेचर वाढवल्याने आणि काय म्हणू आपण त्याला व्हॅल्यूवर एन्झाइम ऍड केल्याने कुठला बदल येणार? तर बदल हा असेल की प्रोबेबली एन्झाइम्स काय करत असतील? प्रोबेबली एन्झाइम्स will
bring enzymes will bring molecules of substrate closer to occur collision in between them and to direct in a particular direction, to occur collision in between molecules. काय मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असणार आहे एन्झाईमचं मग एक अंदाजे फिक्स नाहीये. तर ते काय करत असतील, ते आपण जे मॉलिक्यूल काढले त्या मॉलिक्यूलला एकमेकाच्या जवळ आणत असतील आणि जवळ आणल्यामुळे त्यांच्यामध्ये कोलिजन होईल. कोलिजन झालं म्हणजे त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढणार, बरोबर आहे. म्हणजे फटाफट ऍक्टिव्हेट ते होऊन जाणार आणि केमिकल रिएक्शन स्टार्ट होणार. हे एक मेकॅनिझम असू शकतं. आणि या सेम मेकॅनिझमने कोण काम करतं, इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट या मेकॅनिझमनी फंक्शन करणार. इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट, बायोकॅटॅलिस्ट आणि ऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट यांच्यामधला मेजर डिफरन्स काय, तर इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट कॅन वर्क ॲट हायर टेम्परेचर. जसं आपण सांगितलं की प्रोटीनचं डिनेचरेशन होणार, आय मीन एन्झाईमचं डिनेचरेशन होणार अबव 40 डिग्री सेल्सिअस, 35 डिग्री पासून 60 डिग्री पर्यंत कम्प्लीट हा डिनेचर होऊन जाणार. कोण, एन्झाईम. मग इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट काय, वर्क ॲट हायर टेम्परेचर, वर्क ॲट हायर टेम्परेचर. हा मेजर डिफरन्स आहे की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक एन्झाईम्स मधला. ठीक आहे. एन्झाईम्स हा कॅटॅलिस्ट म्हणून आपण इथे कॅटॅलिस्ट लिहिलं. ऍक्टिव्हेशन एनर्जी कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर आहे, ठीक आहे ना. वेल, आता रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय, व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन, व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन. कशाला म्हणणार तुम्ही, टर्नओव्हर नंबर आपण बघितलेला आहे. व्हॉट इज टर्नओव्हर नंबर, एक एन्झाईमचा मॉलिक्यूल एका पर युनिट टाइम मध्ये किती प्रोडक्ट तयार करतो. The number of product formed, number of the molecules of product formed per unit time by one enzyme molecule is called as turnover number. आता इथे बघतो आपण रेट ऑफ रिएक्शन, म्हणजे इथे लिहू आपण रेट इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन डेल्टा टी. व्हॉट डज दॅट मीन, इट मीन्स अमाउंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म पर युनिट टाइम इज कॉल्ड एज रेट ऑफ रिएक्शन. आणि आपण हेही सांगितलं की इट मे ऑल्सो कॉल्ड एज वेलोसिटी इफ डायरेक्शन इज स्पेसिफाईड. जर डायरेक्शन स्पेसिफाय केलेली असेल तर वी कॅन कॉल इट ॲज अ वेलॉसिटी. ठीक आहे. रेट ऑफ रिएक्शन कळालं तुम्हाला, ठीक, ओके. आता याचं एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं आपलं तर आपण काय बोलू शकतो, याचं हेडिंग काय देऊ आपण, हाऊ एन्झाईम स्पीड अप रेट ऑफ रिएक्शन. कळालं तुम्हाला, हाऊ दे स्पीड अप रेट ऑफ रिएक्शन, दे स्पीड अप द रेट ऑफ रिएक्शन बाय लोअरिंग ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ सबस्ट्रेट और रिएक्टंट. त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी केली. ठीक आहे. हाऊ, त्यांनी मॉलिक्यूल जवळ आणले, ते कोलिजन झालं आणि फटाफट त्यांची रिएक्शन होऊन प्रोडक्ट तयार झाला. क्लिअर आहे. वेल, काय सांगायचं होतं आपल्याला, आपण एक्झाम्पल सुद्धा घेतलं की एक CO2 मॉलिक्यूल प्लस H2 मॉलिक्यूल हे जर रिॲक्ट करतील तर यांच्यापासून प्रोडक्ट काय तयार होईल, कार्बोनिक ऍसिड. फिजिकल प्रोसेस आहे, नॉर्मल रेग्युलर होणार आहे. पण जेव्हा याच्यामध्ये कार्बोनिक अनहायड्रेट एन्झाईम तुम्ही ऍड करणार तर याचा रेट इतका वाढणार जास्त. नॉर्मली जेव्हा ही रिएक्शन झाली तर 200 मॉलिक्युल्स पर आवर तयार झाले होते नॉर्मली. पण जेव्हा हा तुम्ही एन्झाईम याच्यामध्ये ऍड केला तर 6 लाख मॉलिक्युल्स पर सेकंड. यू कॅन इमॅजिन द रेट ऑफ स्पीडेड अप रेट ऑफ रिएक्शन. अगोदर नॉर्मल रिएक्शन झाली फिजिकल, एका तासाला 200 मॉलिक्यूल तयार झाले. आता तुम्ही कार्बोनिक अनहायड्रेट एन्झाईम याच्यामध्ये ऍड केला 6 लाख मॉलिक्यूल पर सेकंड. म्हणजे दिस इज हाऊ देयर इज अ increase in the speed of reaction upon addition of an enzyme. क्लियर. चलो आगे बढ़ते हैं. फिर आता आपण जाऊयात ऍक्टिव्हेशन एनर्जी तुमचं क्लिअर झालेलं असावं, होप सो. हाऊ एन्झाईम स्पीड्स अप रेट ऑफ रिएक्शन हे सुद्धा आपण याच्यामध्ये बोललोय. ठीक. आता आपण बघू हाऊ एन्झाईम्स फंक्शन और व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ एन्झाईम्स. काय होणार मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये, इथे आपल्याला एक गोष्ट बघावं लागेल अजून. वेल, सी इथे लिहूत आपण मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ऍक्शन. कसं मेकॅनिझम होणार, आता आपण इथे काय करू, इथे एक एन्झाईम दाखवतोय मी. हा एन्झाईमचा एक मॉलिक्यूल समजून घ्यायचं, डायग्राम मध्ये 19-20 हो भी सकता है. तो ये हो गया तुम्हारा एन्झाईम, एन्झाईमचा मॉलिक्यूल. याच्यावरची ही काय झाली आहे, एन्झाईमची काय झाली, ऍक्टिव्ह साईट झाली आहे, बरोबर की नाही. आता या ऍक्टिव्ह साइटला कोण अटॅच होणार, देयर वुड बी अटॅचमेंट ऑफ सबस्ट्रेट. आता हा सबस्ट्रेट अटॅच होणार, याला लिहू आपण इथे S. आणि दे आर स्पेसिफिक इन देअर सिलेक्शन ऑफ सबस्ट्रेट, पर्टिक्युलर सबस्ट्रेटच त्याला अटॅच होणार. मग आता मी इथे लिहितोय E फॉर एन्झाईम, S फॉर सबस्ट्रेट. हे कंबाईन झाले. आता यांच्यापासून काय तयार झाला, ES
कॉम्प्लेक्स तयार झाला. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जेव्हा आपण एक्झॅक्टली बघू तेव्हा मी तुम्हाला सांगेल व्हॉट इज बटरेसिंग ग्रुप, व्हॉट इज कॅटलायझिंग ग्रुप, ते बघू आपण. सबस्ट्रेट अटॅच झाला. आता आपण सांगितलं होतं इथे वेगवेगळे बॉन्ड्स प्रेझेंट असतात, जसं COOH, NH2, SH, वेगवेगळे बॉन्ड्स प्रेझेंट आहेत. तर या सबस्ट्रेट मध्ये काय झालं, आता हे कॉम्प्लेक्स तयार झाला, तर या सबस्ट्रेट मध्ये काय झालं, कॉन्फॉर्मेशनल चेंजेस झाले. कॉन्फॉर्मेशनल चेंजेस म्हणजे बॉन्ड्स ब्रेक झालेले असतील, काय जे चेंजेस व्हायचे ते होतील, आणि आता यांच्यापासून एन्झाईम आणि प्रोडक्ट तयार होणार. P फॉर प्रोडक्ट. हा प्रोडक्ट तयार झाला. मग नेक्स्ट रिएक्शन आपण कशी दाखवू? वेल तो तिथे अगोदर तर एन्झाईम असायला हवा होता. वेल हे काम करू ना, याला मी मिटवतो. ठीक आहे, हा एन्झाईम प्लस असं लिहितोय मी इथे, हा सबस्ट्रेट, बरोबर आहे. म्हणून आपण याला काय म्हटलो, E+S. आता काय होईल सेकंड स्टेप मध्ये, आता हा याला काय झाला, सबस्ट्रेट अटॅच झाला. आता याला तुम्ही काय म्हटले, दिस इज युअर ES कॉम्प्लेक्स, हा सबस्ट्रेट आणि हा एन्झाईम. आता याच्यामध्ये बदल झाले भरपूर सारे. नाउ अगेन दिस एन्झाईम विल बी फ्री प्लस दिस सबस्ट्रेट विल टर्न इनटू प्रोडक्ट. आता तुम्ही सबस्ट्रेट नाही म्हणणार, आता तुम्ही प्रोडक्ट म्हणणार. मग आपण इथे लिहू E+, हे E सेपरेट केला आपण आणि +P प्रोडक्ट बाजूला केला. याचा अर्थ हा झाला, इथे जो सबस्ट्रेट अटॅच झाला होता त्याच्यापासून प्रोडक्ट तयार झाला. म्हणजे प्रोडक्ट काय, मॉडिफाईड सबस्ट्रेट लिहू आपण. प्रोडक्ट प्लस तुम्ही काय म्हणायचं, मॉडिफाईड सबस्ट्रेट. काय म्हणायचं, मॉडिफाईड सबस्ट्रेट. ठीक आहे. आता ही साइट परत ओपन झाली, ही साइट ओपन झाली आहे, म्हणजेच आता परत दुसरा सबस्ट्रेट इथे अटॅच होण्यासारखा जो असेल तो सबस्ट्रेट येणार, याला अटॅच होणार, परत प्रोडक्ट तयार होणार. आणि प्रोडक्ट जेव्हा प्रोडक्ट तयार होतो तो या साइट मध्ये फिट होत नाही. इथे कसा फिट झालाय, बरोबर की नाही, पण याच्यामध्ये चेंजेस झाले, म्हणजे तो प्रोडक्ट तयार झाला. आणि प्रोडक्ट जेव्हा त्याच्यामध्ये चेंजेस झाले तर या साइटला, एन्झाईम ऍक्टिव्ह साइटला तो सबस्ट्रेट किंवा प्रोडक्ट अटॅच राहू शकत नाही, म्हणून तो बाजूला निघून जाणार. पण दॅट इज वाय सिंगल मॉलिक्युल ऑफ एन्झाईम कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ प्रोडक्ट. मिनिंग काय झालं, आपण काय सांगितलं, आपण काय बोलतो की एक एन्झाईम मॉलिक्यूल भरपूर सारे प्रोडक्टचे मॉलिक्यूल तयार करतो. का करू शकत असेल, कारण जेव्हा प्रोडक्ट तयार झाला म्हणजे सबस्ट्रेट मध्ये बदल झाले, आता तो याच्यामध्ये फिट राहू शकत नाही, मग तो फ्री होऊन जाणार, ही साइट परत फ्री होणार, परत त्याला सबस्ट्रेट अटॅच होणार, सेम प्रोडक्ट तयार होणार, परत सबस्ट्रेट त्याला अटॅच होणार. दिस इज हाऊ सिंगल मॉलिक्यूल ऑफ एन्झाईम कॅन सिंथेसाइज और प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ प्रोडक्ट. क्लिअर. तर दिस इज हाऊ एन्झाईम काय म्हणू विल फॉर्म द प्रोडक्ट फ्रॉम द सबस्ट्रेट. आता एक्झॅक्टली मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपण बघू. याच्यामध्ये दोन हायपोथिसिस आपल्याला बघायचे, एक तर की अँड लॉक हायपोथिसिस, लॉक अँड की, आणि दुसरं इंड्युस्ड फिट हायपोथिसिस. काय काय बघायचं, चला बघू आपण. इथे डायग्राम दिसते तुम्हाला. आता एक इथे काय दाखवलंय आपण, दिस इज लॉक, ही लॉक आहे. ठीक आहे. आता या लॉक मध्ये पर्टिक्युलर की फिट होणार. इथे इथे दिसतंय बघा, हे त्याचा आतली शेप दाखवला आपण, हा आतला शेप असेल तर या शेपची जर चावी असेल, की असेल, इथे दाखवली आहे, बरोबर त्याच्यामध्ये फिट झाली आहे, तरच त्यांच्यामध्ये काय होणार, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होणार. म्हणजे आता हे लॉक ओपन होणार. म्हणजे यांची जिओमेट्रिकल शेप, कीचा जिओमेट्रिकल शेप, हा शेप, ही की, याचा हा जिओमेट्रिकल शेप झाला, इथे दिसतोय आपल्याला हा शेप. आणि त्याच्या याला म्हणायचं मी आता ज्याला ओव्हरराईट करतो, हे काय समजायचं तुम्ही, एन्झाईम ऍक्टिव्ह साइट. हे असं एन्झाईम ऍक्टिव्ह साइट असेल आणि बरोबर त्याच्यासारखा शेप असणारा सबस्ट्रेट, म्हणजे इथे की दाखवली आहे. तर जोपर्यंत राईट टाइप ऑफ की त्या जिओमेट्रिकल शेप मध्ये त्याच्या शेप सारखी नसेल तोपर्यंत लॉक ओपन होणार नाही. सिमिलरली जोपर्यंत एन्झाईम ऍक्टिव्ह साइटला त्याच शेपचा सबस्ट्रेट फिट होणार नाही तोपर्यंत प्रोडक्ट तयार होणार नाही. दिस इज कॉल्ड एज लॉ अँड की हायपोथेसिस. परत एक वेळा इकडे बघू. दिस इज एन्झाईम. क्लिअर आहे. एन्झाईमची इथे जी साइट दिसते तुम्हाला, हे बघा ही, तर ही साइट म्हणजे कोणती साइट झाली, दिस इज एन्झाईम ऍक्टिव्ह साइट. याचा शेप बघा आणि आता याचा शेप बघा. हा शेप असा असेल की बरोबर याच्यामध्ये जाणार आणि असा हा फिट होणार. इथे दिसतंय तुम्हाला. हे दोन सबस्ट्रेट आहेत, ते यांचे, वेल याला मी परत मिटवतो. इकडे बघा, हे काय, हा एन्झाईम, हा सबस्ट्रेट. आता हा शेप याच्यामध्ये बरोबर फिट बसणार, हा शेप याच्यामध्ये फिट बसणार, म्हणजेच आता हे एकत्र येतील आणि इथे काय तयार झाला तुमचा, ES कॉम्प्लेक्स तयार झालाय. कारण त्यांची जिओमेट्रिकल शेप
या एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईटचा आणि हे काय झाले तुमचे सबस्ट्रेट यांचा जिओमेट्रिकल शेप मॅच झाला, मग ते एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला. इथे आपण सांगितलं वेगवेगळे बॉन्ड्स प्रेझेंट आहेत, मग ते बॉन्ड्सचं मेकिंग ब्रेकिंग होईल आणि या सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन आता प्रोडक्ट मध्ये होणार. आता इकडे आलंय तर हे प्रोडक्ट तयार झाले बघा, हा एक प्रोडक्ट तयार झाला, हा एक प्रोडक्ट तयार झाला. आणि आपण काय बोललो, जेव्हा प्रोडक्ट तयार होतो तर प्रोडक्ट हा बदललेला असणार, चेंज्ड सबस्ट्रेट. सबस्ट्रेट मध्ये मॉडिफिकेशन झाले आणि प्रोडक्ट तयार झाला. आता तो या साइड मध्ये फिट होत नाही, आता हे प्रोडक्ट फ्री झाले आणि एन्झाईम फ्री झाला. हा एन्झाईम फ्री आणि हे तुमचे प्रोडक्ट सुद्धा फ्री. परत दुसरे सबस्ट्रेट येतील, इथे अटॅच होतील, परत प्रोडक्ट फ्री, परत एन्झाईम फ्री, ऍक्टिव्ह साइट फ्री. This is how one molecular enzyme can form large number of molecules of your product. This is called as lock and key hypothesis. Meaning हा झाला पर्टिक्युलर सबस्ट्रेटच पर्टिक्युलर ऍक्टिव्हेट साइटला अटॅच होणार आणि प्रोडक्ट तयार करणार. क्लियर? लॉक अँड की मेकॅनिझम. दिस इज हाऊ एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स आफ्टर बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग विल फॉर्म द प्रोडक्ट. सेकंड हायपोथेसिस आपण बघू. सेकंड हायपोथेसिस काय सांगते आपल्याला? इंड्युस्ड फिट हायपोथेसिस. इंड्युस्ड फिट फॉर एक्झाम्पल, या हायपोथेसिसच्या म्हणण्यानुसार काय असेल की हा जो पर्टिक्युलर वेल, चलो इधर आते हैं, समजा हे काढलंय मी आता तुमचा एन्झाईम, ठीक आहे. आता याला काय असं पर्टिक्युलर शेप नाहीये आणि एक दुसरा मी काढतोय, याला म्हणतोय मी सबस्ट्रेट. क्लियर आहे? हा सबस्ट्रेट आहे, हा एन्झाईम आहे. आता याच्यावरती काय असणार आहे बघा, इकडे याच्यावरती वेगवेगळे साईट दाखवू आपण. इथे ए साईट, बी साईट, सी, डी, ई, हे काय ते सांगतो मी तुम्हाला. ई, एफ, जी, एच, आय अशा वेगवेगळ्या साईट इथे प्रेझेंट आहेत, ठीक आहे. आणि इथे एक दाखवू आपण, असं एक ग्रुप दाखवू, इथे एक असं साईट प्रेझेंट असेल. समजून घ्या फक्त. इंड्युस्ड फिट हायपोथेसिस, जसं तुम्ही ग्लोव्ज घेता, ग्लोव्ज, हँड ग्लोव्ज घालता की नाही तुम्ही विंटरमध्ये, तर ग्लोव्ज कशी पडून असतो द्या. आता तुमच्या हाताचा शेप त्या ग्लोव्जला असेल असं नाहीये. समजा ते रोल केलेले असतील, त्यांचा शेप विस्कटून गेला. जेव्हा तुम्ही तुमचे बोट त्या ग्लोव्ज मध्ये फिट करता तर ते ग्लोव्जचा शेप तुमच्या बोटाच्या शेप सारखा बनतो. क्लिअर आहे? समजतं मी काय बोलतोय? परत एक वेळा, हे ग्लोव्ज आहेत, ग्लोव्ज मध्ये आपण असं हात टाकतो, तोपर्यंत त्याचा शेप आपल्या बोटांसारखा ॲज इट इज असतो का, एक्झॅक्ट असतो का? नाही. पण ज्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये बोट फसवता तर बरोबर तुमच्या बोटाचा आकार आणि त्या ग्लोव्हचा आकार हा सेम बनून जातो. म्हणजे त्याचा आकार काय झाला? इंड्यूस झाला. काय इंड्यूस झाला? कारण युअर फिंगर्स वेर इन्सर्टेड इनटू दोज पॉकेट्स. सिमिलरली आता इथे काही दोघांचा शेप इथे मॅच होत नाहीये. मग हा काय करणार, जेव्हा सबस्ट्रेट याला अटॅच होणार तर अटॅच झाला की बरोबर याच्या शेप सारखा शेप आतला होऊन जाणार. याच्यावरती सुद्धा साईट लिहावं लागतील आपल्याला. इथे लिहितोय मी ए, बी, सी, समजून घ्यायचं, मागे पुढे होऊ शकेल डी, आतमध्ये लिहायला होतो मी. ओके, इथे लिहितोय ए, बी, नाही बाहेरच पाहिजे होतं, ठीक आहे, जिथे असेल तिथे सी, डी, ई, एफ, जी, एच अँड आय. ठीक, ते एबीसीडी एफ जी एच आय का काढलं आपण? कारण त्या साईडला ते दोन अटॅच होणार की नाही, पर्टिक्युलर त्याच्यामध्ये फिक्सेशन होणार. आता काय मुद्दा आहे आपला? दिस इज युअर सबस्ट्रेट अँड दिस इज एन्झाईम मॉलिक्यूल. आता काय होईल, हा जेव्हा आतमध्ये इन्सर्ट होणार तर बरोबर याचा शेप हा एन्झाईमचा शेप बनून जाणार, याच्या सारखा शेप. कारण आता एन्झाईम ऍडजस्टमेंट करेल आणि हे बरोबर त्याच्यामध्ये फिट होऊन जाणार. म्हणजे आता शेप काय झाला एन्झाईमचा? इंड्यूस झाला. अगोदर पर्टिक्युलर शेप होता का? नाही, पण त्याचा डिफरंट असेल, परंतु याचा शेप आता एन्झाईमचा शेप बनेल. त्याला म्हणायचं इंड्युस्ड फिट हायपोथेसिस. म्हणजे बरोबर ए ला ए अटॅच होणार. चला काढून टाकू आपण, याला मी बाजूला घेतो थोडस. वेल, आता नेक्स्ट स्टेज मध्ये काय होईल? सेम एन्झाईम घेऊ. आता मागे पुढे होऊ शकेल बाबांनो थोडस, ठीक आहे ना. असं आपण इथे काढलं होतं, ठीक आहे. आता हा आला इथे, असं समजून घ्या, सबस्ट्रेट आला. हा सबस्ट्रेट, इथे एबीसीडी अशा साईट होत्या, एबीसीडी ए एफ जी एच आय, ह्या एन्झाईमच्या साईट होत्या. त्या साईट आता कोणाच झाल्या? त्या सबस्ट्रेटच्या ए बी, स्मॉल घ्या, चला घेऊ शकतो, चला मोठ्याच घेऊ. ए बी सी डी ई एफ जी एच आय, ह्या साईट झाल्या सबस्ट्रेटच्या, ह्या साईट झाल्या एन्झाईमच्या. आता बरोबर, आणि इथे एक आपण काढलं होतं, इथे एक ग्रुप आहे. तर या ग्रुपला तुम्ही म्हणायचंय कॅटलायझिंग ग्रुप. सांगतो मी तुम्हाला कसं येईल. तर हा झाला तुमचा कॅटलायझिंग ग्रुप. आणि हे जे वरती हे जे तुम्हाला दिसतंय, तर याला म्हणायचंय तुम्ही बट्रेसिंग ग्रुप. याला काय म्हणायचं? बट्रेसिंग
ग्रुप. बट्रेस, बट्रेस मीन्स सपोर्ट. बट्रेसचा अर्थ काय होतो? सपोर्ट. ठीक. परत एक वेळा आता हा आला आणि इथे काय तयार झाला बाबा? तुमचा ES कॉम्प्लेक्स तयार झाला. कारण इथे हा सबस्ट्रेट हा एन्झाईम, याला असं लिहू आपण E+S. आता बरोबर ही याच्यामध्ये फिट झाला, यांनी याचा शेप चेंज करून टाकला. हे साईटला साईट आल्या, ही याला सपोर्ट मिळाला. मग हे जे ABCD वरचं दाखवलं त्याला व्हायचं बट्रेसिंग ग्रुप. का? कारण त्यांनी सपोर्ट केलं या सबस्ट्रेटला अटॅच व्हायला केलं. जेव्हा असा याला सपोर्ट करेल तर याचा शेप चेंज होईल. फॉर एक्झाम्पल अशी एक मुठ्ठी आहे आपली, तर याच्यामध्ये काय घेता येईल? समजा हा मोबाईल दिसतोय, ह्या मोबाईल मला याच्यामध्ये घट्ट पकडायचा आहे. तर असं जेव्हा अटॅच होईल तर माझा हात असा येईल, तर माझा अंगठा दिसतोय तुम्हाला, हा अटॅच झालेला, तर आपोआप अंगठा येथे येईल, माझा याच्यामध्ये फिट होईल. सिमिलरली इथे बघू शकता तुम्ही, जेव्हा हे असं दाखवू आपण, वेल दिस वे असं दाखवू, जेव्हा हे याच्यामध्ये फिट होणार तर बरोबर अंगठा असा येणार. म्हणजे हा जो कॅटलायझिंग ग्रुप आहे, हा कॅटलायझिंग ग्रुप इथे अटॅच होणार. म्हणजेच हा कॅटलायझिंग ग्रुप काय करणार? आता कॅटलायसिस, इट विल ऍक्ट एज अ कॅटलिस्ट आणि रिएक्शनचा रेट तो वाढवून देणार. क्लिअर आहे? बट्रेसिंग ग्रुपने काय केलं होतं? बट्रेसिंग ग्रुपने याला सपोर्ट केला फिट करण्यासाठी, आणि बरोबर फिट झाल्यानंतर कॅटलायझिंग ग्रुप त्याला अटॅच झाला, आणि अटॅच झाल्यानंतर त्यांची एन्झाईमचा रेट काय, एन्झाईमची ऍक्शन काय झाली? सुरू झाली. ठीक. तर दिस इज हाऊ इंड्यूस्ड फिट हायपोथेसिस इज देअर. याला म्हणायचं इंड्यूस्ड फिट हायपोथेसिस. इकडे बघू शकतो आपण, सी काय नाही, तेच सिमिलरली त्या की अँड लॉक मेकॅनिझम सारखं आपण इथे दाखवलंय. दोन हायपोथेसिस तुम्हाला समजले, की अँड लॉक मेकॅनिझम. सेकंड इज इंड्यूस्ड फिट हायपोथेसिस. क्लिअर? आगे बढ़ते. हे एन्झाइम्स आपण ऑलरेडी बघितले, त्याच्यामध्ये काही घेणार नाही. इंट्रा आणि एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाइम टाइप्स बघितलेले आहेत. तर एन्झाइम्स, जस्ट अ सेकंड, जस्ट अ मिनिट. चला, काय बोलत होतो आपण? नेक्स्ट काय? इनिबिशन ऑफ एन्झाईम ऍक्टिव्हिटी. एन्झाईम ऍक्टिव्हिटीचं इनिबिट होणे म्हणजे काय? व्हॉट इज इनिबिशन? वेल रुक भाई, रुक रे बाबा. इनिबिटचा लिटरल मिनिंग काय होतो? स्टॉप. इनिबिशन म्हणजे काय? स्टॉप करणे. इनहिबिटर म्हणजे काय? स्टॉप करणारा. मग जर एनी सबस्टन्स दॅट इनहिबिट द velocity of chemical reaction, that will be called as your inhibitor. See here, inhibitor. Any substance that inhibit the velocity of enzyme catalyzed reaction is called as inhibitor. आता इनहिबिटर कशाला म्हणायचं? आणि इनहिबिटर कसं काम करणार? की बॉन्ड फॉर्मेशन करेल का, किंवा व्हॉट एव्हर त्याचा Vmax वरती इफेक्ट काय, मॅक्सिमम व्हेलॉसिटी वरती, मिस्ट्रेस मेंटेन कॉन्स्टंट वरती त्याचा इफेक्ट आहे का? लेट अस सी. सपोज this is an enzyme. ठीक आहे, याला म्हणा तुम्ही एन्झाईम. ठीक आहे. आता ही काय झाली एन्झाईमची? दिस इज एन्झाईम ऍक्टिव्ह साइट. एन्झाईम ऍक्टिव्ह साइट, याला कोण अटॅच होणार? सबस्ट्रेट अटॅच होणार. त्याचा शेपही सेम घेऊ आपण. हा इथे कोण अटॅच झाला? तर याला अटॅच झालाय सबस्ट्रेट. इथपर्यंत आता सगळ्यांना क्लिअर. जर आणि आपण सांगितलं की ऍक्टिव्ह साइट, एन्झाईमची ऍक्टिव्ह साइट आहे, तिथे स्पेसिफिक सबस्ट्रेटच अटॅच होणार ज्याचा शेप त्याला मॅच करेल. आता असं कन्सिडर करा की या सबस्ट्रेट सारखा शेप असणारा एक दुसरा मॉलिक्यूल असेल. अनदर मॉलिक्यूल हॅव्हिंग शेप सिमिलर टू सबस्ट्रेट सारखा शेप असणार जर दुसरा मॉलिक्यूल असेल तर तो इथे अटॅच होईल का? हो, हा इथे अटॅच होणार. मग या दोघांना तुम्ही काय म्हणू शकता? या दोघांना तुम्ही म्हणायचे स्ट्रक्चरल अॅनालॉग्स. काय म्हणायचे? स्ट्रक्चरल अॅनालॉग्स म्हणायचे. ओके. स्ट्रक्चरल अॅनालॉजी इव्होल्यूशन बघितले तुम्ही? अॅनालॉगस ऑर्गन, होमोलॉगस ऑर्गन. अॅनालॉजी म्हणजे काय? यांचे आता स्ट्रक्चर सेम आहे, फंक्शन डिफरंट असतील. ठीक आहे. मग हे काय? अॅनालॉगस, इथे अॅनालॉगस स्ट्रक्चर झाले. मग जेव्हा सपोज या साईटला आता सबस्ट्रेट अटॅच झाला नाही, किंवा हा जो याला म्हणा तुम्ही इनहिबिटर. ठीक आहे. मग सबस्ट्रेटच्या जागी जर इथे, आता मी इथेच लिहितो, आता परत डायग्राम काढणार नाही, इथे जर हा दुसरा अदर दॅन सबस्ट्रेट अटॅच झाला त्याला आपण म्हणणार इनहिबिटर. कारण का? कारण यांच्यामध्ये आता इनहिबिटर जेव्हा या सबस्ट्रेटला अटॅच होणार, का अटॅच होणार? कारण त्याचा शेप सबस्ट्रेट सारखाच होता, इथे अटॅच झाला. पण हा रिएक्शन करेल का? हा रिएक्शन करणार नाही. म्हणजेच रिएक्शनचा रेट हा स्टॉप करून देणार, व्हेलॉसिटी कमी करून देणार. मग अशा सबस्टन्सला तुम्ही म्हणायचे इनहिबिटर.
मग यांची जी बॉन्ड फॉर्मेशन ही काय म्हणू आपण इनिबिशन कोणत्या टाईपचं असू शकेल? इनिबिशन हे रिव्हर्सिबल असेल किंवा इरिव्हर्सिबल असेल. रिव्हर्सिबल इनिबिशन किंवा इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबलचा अर्थ समजतो तुम्हाला? रिव्हर्सिबल कशाला म्हणतो आपण? समजा ए पासून जर बी बनत असेल आणि बी पासून परत ए बनत असेल तर ह्या रिएक्शनला म्हणायचं रिव्हर्सिबल. आणि सपोज सी पासून डी बनत असेल पण डी पासून सी बनत नाही तर दॅट इज इरिव्हर्सिबल रिएक्शन. म्हणजे हा झाला तुमचा रिएक्टंट आणि हा झाला तुमचा प्रोडक्ट. एकदा रिएक्टंट पासून प्रोडक्ट तयार झाला तर त्याच्यापासून परत रिएक्टंट तयार होणार नाही, इरिव्हर्सिबल. आणि रिएक्टंट पासून प्रोडक्ट तयार झाला परत प्रोडक्ट पासून रिएक्टंट तयार होतोय, सेम प्रोडक्ट तयार होतोय, तर त्याला म्हणणार तुम्ही रिव्हर्सिबल रिएक्शन. ठीक आहे. मग दोन टाईपचं इनिबिशन असेल. इनिबिटर कोणत्या टाईपचे असतील? रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. मिनिंग काय झाला? समजा हा वेल याला आता मी इथे मिटवतोय, इसको मिटा देंगे. आता याला तुम्ही इथे काय म्हटले रे? इनहिबिटर. हा इनहिबिटर त्याच आकाराचा होता, त्या शेपचा होता, सबस्ट्रेट सारख्या म्हणून अटॅच झाला. केमिकल रिएक्शन त्याने स्टॉप करून टाकली म्हणून आपण त्याला इनहिबिटर बोललो. बरोबर. आता हा काय होईल? याच्यामध्ये दोन टाईपचे बॉन्डिंग तयार करेल. एक तर टू टाइप्स ऑफ बॉन्ड, एक तर नॉन कोव्हॅलंट बॉन्ड, नॉन कोव्हॅलंट बॉन्ड, आणि दुसरा बॉन्ड असेल कोव्हॅलंट बॉन्ड. मला एक सांगा, नॉन कोव्हॅलंट बॉन्ड जेव्हा याच्याशी फॉर्म होईल तर हा इनिबिटर याच्यापासून निघून सुद्धा जाईल. म्हणजे त्या याचं इनिबिशन झालं, नो डाऊट. वेल चला परत मी पुढे लिहितो. आता अगोदर काय लिहिलं होतं आपण? ई आणि एस. या काय लिहिलं होतं आपण? याला ईएस कॉम्प्लेक्स लिहिलं होतं. आता याच लेक्चर मध्ये बघतोय आपण. आता इथे आपण काय म्हणू? ई आय कॉम्प्लेक्स. चालेल. एन्झाइम इनिबिटर कॉम्प्लेक्स असं एक कॉम्प्लेक्स इथे तयार झालं. याच्यापासून प्रोडक्ट तयार होईल का? प्रोडक्ट तयार होणार नाहीये. ठीक आहे ना. पण ई आय कॉम्प्लेक्स तर तयार झाला. मग आता हा ई आय कॉम्प्लेक्स याच्यापासून जर याला हटवायचं इनिबिटरला तर आपल्याकडे एक ऑप्शन आहे. तर आपण काय करणार? वी विल इन्क्रीज सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. कुठे लिहू? याला इनिबिशन जर कमी करायचं असेल तर आपल्याकडे पर्याय काय? इन्क्रीज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. काय होईल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यानंतर? इनिबिटरचा मॉलिक्यूल एक दिसतोय आणि आपण इथे असे भरपूर सारे सबस्ट्रेट जर वाढवून दिले इथे तर यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागणार आणि सबस्ट्रेट मॉलिक्यूल जागा घेऊन टाकतील, इनिबिटर आपोआपच बाजूला होऊन जाईल. म्हणजे आपण काय केलं? याचं डायल्युशन केलं. डायल्युशन ऑफ ई आय कॉम्प्लेक्स. काय केलं आपण? याचं ई आय कॉम्प्लेक्सचं डायल्युशन केलं. म्हणजे काय? आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं सो दॅट हा इनिबिटर इथून हटला, बाजूला गेला आणि सबस्ट्रेट अटॅच झाला आणि परत एन्झायमॅटिक रिएक्शनची व्हेलॉसिटी जितकी होती तितकीच राहिली. क्लिअर आहे. पण इथे बॉन्ड कोणता तयार झाला होता? नॉन कोव्हॅलंट. मग ह्या टाइपचं इनिबिशन कसं झालं? रिव्हर्सिबल इनिबिशन. पुन्हा एकदा एन्झाइमची ऍक्टिव्हिटी सुरू झाली म्हणून नॉन कोव्हॅलंट बॉन्ड जेव्हा इनिबिटर याच्याशी तयार करेल तर आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणार, मग इनिबिटर बाजूला जाणार, सबस्ट्रेट त्याला अटॅच होणार आणि परत देयर विल बी रिगेन होणार. एन्झाइमची ऍक्टिव्हिटी काय होणार? रिगेन. हे झालं तुमचं रिव्हर्सिबल इनिबिशन. इरिव्हर्सिबल मध्ये कोणता बॉन्ड तयार होणार? कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. म्हणजे याच्याशी आता हा फिट होणार, इथे फिक्स होणार. आता सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरी सुद्धा हा इनिबिटर ही साईट सोडणार नाही. म्हणजेच तुमच्या व्हेलॉसिटी जी असेल केमिकल रिएक्शनची ती परत रिगेन होणार नाही. ही झाली इरिव्हर्सिबल. दोन टाईपचे इनिबिशन आपल्याला इथे दिसणार. एक तर कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन आणि दुसरं नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन कशाला म्हणायचं? लेट अस सी एन्झाइम्स मध्ये कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. पुढे आहे का मला एक मिनिट बघू द्या, अदरवाइज त्याच शेडिंगच्या खाली इथेच घेऊ आपण. तर काय? इनिबिशन ऑफ एन्झाइम ऍक्टिव्हिटी. टू टाइप्स ऑफ इनिबिशन्स आर कॉम्पिटिटिव्ह, नॉन कॉम्पिटिटिव्ह. आताच बोललो आपण. तर कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन म्हणजे काय? पुन्हा तेच, ही तुमची एन्झाइम ऍक्टिव्ह साईट. चला हे थोडीशी नीट घेऊ आपण याला. हा काय झाला? एन्झाइम. ही काय झाली? ऍक्टिव्ह साईट. आता इथे काढतोय मी सेम आकारामध्ये, याला काढतो मी सबस्ट्रेट आणि इथे दाखवतोय सेम आकाराचा, याच्यात फिट होईल असा. हा झाला आय फॉर इनिबिटर. साईट एकच आहे, हे स्ट्रक्चर अॅनालॉग्स आहेत, दोघांचे शेप सारखे. मग जो याच्याशी अटॅच होईल तो कॉम्प्लेक्स तयार होईल. समजा इनिबिटर अटॅच झाला तर ई आय कॉम्प्लेक्स तयार होईल, एन्झाइम इनिबिटर कॉम्प्लेक्स. आणि जर सबस्ट्रेट अटॅच झाला तर नेहमी सारखा एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. पण सबस्ट्रेट जेव्हा अटॅच होईल तेव्हा रिएक्शनचा रेट वाढेल, पण इनिबिटर अटॅच झाला तर रिएक्शनचा रेट स्टॉप होऊन जाईल, रिएक्शन बंद होऊन जाईल. मग यांच्या दोघांमध्ये काय? कॉम्पिटिशन. कशासाठी? ऍक्टिव्ह साईट सोबत कॉम्पिटिशन आहे.
म्हणजे ती सबस्ट्रेट अँड इनिबिटर दे आर कम्पिटिंग फॉर द सेम ऍक्टिव्ह साइट्स फॉर इट्स अ बाइंडिंग. इथे बाइंडिंग होण्यासाठी कॉम्पिटिशन करतात. अशा टाइपचं जर इनिबिशन असेल तर दॅट इज कॉल्ड एज कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. मग हे रिव्हर्स होऊ शकतं का? हो, होऊ शकतं. हाऊ कम? इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. लिहिलं होतं, परत लिहितो. टू ओव्हरकम म्हणजे त्याच्यावर मात करणे. कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन वी इन्क्रीज सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवून टाकणार, म्हणजेच आता इनिबिटर त्याला अटॅच होणार नाही. क्लिअर आहे? याचं एक्झाम्पल घेऊन टाकू कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनचं. एन्झाइम इज इनहिबिशन ऑफ सक्सिनेट डिहायड्रोजनेज. एनसीईआरटी मध्ये दिलंय बाय मॅलोनेट. मग या मॅलोनेटचं आणि सक्सिनेट अँड मॅलोनेट या दोघांचे स्ट्रक्चर कसे आहेत? सेम आहेत. सीआर या मॅलोनेटचं आणि सक्सिनेटचं स्ट्रक्चर सेम आहे. तर हे एकमेकाशी कॉम्पिटिशन करतात कुणाला अटॅच होण्यासाठी? सक्सिनेट डिहायड्रोजनेज. ह्या काय? सक्सिनेट डिहायड्रोजनेज इज अ एन्झाइम. या एन्झाइमच्या ऍक्टिव्ह साइटला अटॅच होण्यासाठी हा मॅलोनेट आणि सक्सिनेट हे दोघे कॉम्पिटिशन करतात. हे एक्झाम्पल झालं तुमच्या. कारण का? स्ट्रक्चर अॅनालॉग्स, स्ट्रक्चर सेम आहे. मग हे एक्झाम्पल झालं कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनचं. दुसरं एक्झाम्पल इनिबिशन ऑफ फोलिक ऍसिड सिंथेसिस बाय सल्फा ड्रग्स. आता हा जो फोलिक ऍसिड आहे, फोलिक ऍसिड ग्रोथ साठी लागतो. कुणाच्या ग्रोथ साठी? बॅक्टेरियाच्या ग्रोथ साठी लागतो. मग हे जे सल्फा ड्रग आहेत काय करतात? समजा बॅक्टेरियाचा हा एन्झाइम असेल, या एन्झाइमला सबस्ट्रेट अटॅच होईल म्हणजे त्यांची ग्रोथ होईल, तर त्या जागी हे सल्फा ड्रग अटॅच होऊन जातात. आता ग्रोथ होईल का? होणार नाही. मग इनिबिशन ऑफ फोलिक ऍसिड सिंथेसिस बाय सल्फा ड्रग वन एक्झाम्पल. अँड इनिबिशन ऑफ सक्सिनेट डिहायड्रोजनेज एन्झाइम बाय मॅलोनेट. इन्स्टिल सक्सिनेटच्या जागी मॅलोनेट अटॅच झाला. कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. आता या कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनचा दोन फॅक्टरवरती काय इफेक्ट होतो? कोणते दोन फॅक्टर? लेट अस सी. व्हॉट इज दिस? नॉन कॉम्पिटेटिव्ह. चलो, यांचा दोन फॅक्टरवरती इफेक्ट ऑफ कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन ऑन नंबर 1 Vmax. काय इफेक्ट होणार? सी. परत ऍक्टिव्हेशन एनर्जी तुमचा क्लिअर होऊन जाईल. बघा, याचं काढलं होतं आपण. इकडे काय होतं तुमचा? सबस्ट्रेट. आणि इकडे काय होतं? रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे, इथपासून आपण रिएक्शन स्टार्ट केली होती. एक जनरल रिएक्शन आपण काढून घेऊ. आणि इथे प्रोडक्ट तयार झाला. सी हियर देयर वॉज प्रोडक्ट फॉर्मेशन. आता परत वरती घ्या. हे काय दिलं होतं रे आपण? इट वॉज युअर Vmax, मॅक्सिमम व्हेलॉसिटी. इथे काय होती? ट्रान्झिशन स्टेट होती. बरोबर ना? इट वॉज युअर ट्रान्झिशन स्टेट. ठीक. आणि याला काय म्हटले होते तुम्ही? ऍक्टिव्हेशन एनर्जी. जाऊ द्या, ऍक्टिव्हेशन एनर्जीची आपल्याला गरज नाही. ठीक आहे. ही झाली नॉर्मल केमिकल रिएक्शन ज्याच्यामध्ये प्रोडक्ट हा फॉर्म होणार होता. इथे होता तुमचा सबस्ट्रेट. आता इथे आपण असं दाखवलं होतं. व्हॉट वॉज दॅट? इट वॉज Vmax. ठीक आहे. आणि इट वॉज युअर Km मिस्टिसमेंट अँड कॉन्स्टंट. आठवलं तुम्हाला हा ग्राफ? आता या कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनचा या मॅक्सिमम व्हेलॉसिटी Vmax वरती काय इफेक्ट होणार? आता जेव्हा इनिबिशन होणार तर सी हियर हे अशी रिएक्शन पुढे पुढे प्रोसीड होणार. म्हणजेच ही स्टेज अटेंड केली तरच प्रोडक्ट तयार होईल की नाही? ही व्हेलॉसिटी जेव्हा अटेंड करणार ते रिएक्टंट सबस्ट्रेट तेव्हाच प्रोडक्ट तयार होईल. बरोबर? तर आता काय होतंय? कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन सुरू झालंय. त्या सबस्ट्रेटच्या जागी इनिबिटर जाऊन अटॅच व्हायला लागले. मग ही रिएक्शन कमी कमी होणार. म्हणजे पुढे पुढे इथेच थांबू आपण. म्हणजे आता ही व्हेलॉसिटी इथे मॅक्सिमम व्हेलॉसिटी इथे आली तेव्हाच ट्रान्झिशन स्टेट येईल. तर जेव्हा इनिबिटर अटॅच होणार तर इनिबिटर जर अटॅच झाले तर ही स्टेट येईल का? ही स्टेज येणार नाही. म्हणजे प्रोडक्ट तयार होणार नाही. मग जर प्रोडक्ट तयार करायचं असेल तर काय करणार आपण? आताच बोललो आपण, इन्क्रीज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. इन्क्रीज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. मग आपण काय केलं? आपण ही स्टेट तर आणायचीच आहे कारण प्रोडक्ट तयार करायचं आहे. मग आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत गेलो. जसं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढवत जाणार तसं तसं पुढे 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 जात वेल ही अशी स्टेज होती. इथे आली. परत लक्षात घ्या, ही नॉर्मल व्हेलॉसिटी होती, इथे मॅक्सिमम व्हेलॉसिटी. आता इनिबिटर अटॅच झाला म्हणजे सबस्ट्रेटची जागा इनिबिटरने घेतली. मग आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत गेलो. आता आपल्याला काय आणायचं? Vmax आणायचंय. मग आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऍड करत जाणार, करावं लागणार पण त्याला वेळ लागेल. आणि एक स्टेज येईल की इथे मॅक्सिमम
व्हेलॉसिटी आता येणार. म्हणजेच व्ही मॅक्स वर इफेक्ट काय झाला की व्ही मॅक्स हा वाढला. कुणाच्या केसमध्ये देयर इज अ इन्क्रीज इन द मॅक्सिमम व्हेलॉसिटी इन केस ऑफ कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. का? आणि ते जर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता तर आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, म्हणजे इथे ट्रान्झिशन स्टेट आली होती, आता याला वेळ लागला, इथे ट्रान्झिशन स्टेट आली. ठीक आहे. आता ही डायग्राम मध्ये थोडीशी माझ्याकडून गडबड झाली, कारण ही रिएक्शन वेल थांबा एक मिनिट, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण काय करू त्याला, वेल जस्ट अ मिनिट हा, जास्त पुढे काढलं त्याला, इतकाच फॉल्ट झाला तो, बाकी काही विषय नाही. ठीक आहे, इथे काढलं होतं आपण. वेल 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 इथपासून स्टार्ट झाली होती आपली रिएक्शन ही अशी. आता इनिबिटर आपण ऍड केला होता, तर ही स्टेज अशी अशी आली. ठीक आहे ना. तर ही इथपर्यंत गेली असं समजू, आणि आता हा प्रोडक्ट इथे तयार झालाय. म्हणजेच आपल्याला सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवावं लागलं, तेव्हा कुठे आपल्याला ट्रान्झिशन स्टेट आली. म्हणजे व्ही मॅक्स वरती इफेक्ट काय झाला होता, तर व्ही मॅक्स जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन सबस्ट्रेटचं वाढवलं तेव्हा व्ही मॅक्स आपल्याला अटेंड झालं. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन जर आपल्याला ओव्हरकम करायचं असेल तर सोल्युशन काय, इन्क्रीज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. मग के वरती काय इफेक्ट होईल, के वरती इफेक्ट काय होणार, याला सुद्धा थोडं नीट काढू द्या मला, असं काढतोय समजून घ्या. आता के मॅक्स वाढला की नाही, के मॅक्स सुद्धा वाढेल. हा के मॅक्स इथे येईल, के मॅक्सच म्हणतो एक्सटेंड, सॉरी के एम मिस्टेज कॉन्स्टंट सुद्धा वाढणार. ही जे हाफ व्ही मॅक्स होतं, तर मॅक्स हाफ व्हेलॉसिटी जी होती ती कुठे झाली, इथे कंप्लीट झाली. इथे के एम म्हणलो आपण, पण आता हे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललंय, कारण मॅक्सिमम व्हेलॉसिटी यायला आपल्याला वेळ लागला. तर कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलो तर इथे हाफ व्हेलॉसिटी राहणार. हे काय राहणार, हाफ व्ही मॅक्स अपॉन ऍडिशन ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. आणि इथे तुमचा के एम आला. म्हणजे के एम वरती काय इफेक्ट झाला, तर के एम हा वाढला इन केस ऑफ कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. व्हॅल्यू ऑफ के एम इन्क्रीजेस इन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन अँड व्ही मॅक्स जो आहे व्ही मॅक्स सुद्धा याच्यामध्ये वाढला. पण व्ही मॅक्स अटेन करण्यासाठी आपण सोल्युशन काय वापरलं, इन्क्रीज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. क्लिअर दिस, इथपर्यंत क्लिअर आहे. तर ही झाली इफेक्ट कॉम्पिटिटिव्ह इनिबिशनचे. नेक्स्ट बघूत आपण नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन विच इज इरिव्हर्सिबल. नॉन कॉम्पिटिटिव्हचा अर्थ काय होतो, फॉर एक्झाम्पल अगेन दिस इज युअर एन्झाइम ऍक्टिव्ह साइट. अशा दोन ऍक्टिव्ह साइट याच्यावरती प्रेझेंट आहे. तर इथे सबस्ट्रेट अटॅच होणार आणि इथे इनिबिटर अटॅच होणार. मग मला एक सांगा, ही ऍक्टिव्ह साइट होती आणि ही ऍक्टिव्ह साइट सोडून ही दुसरी जी साइट प्रेझेंट असते त्या साइटला तुम्ही म्हणायचं ॲलोस्टेरिक साइट. ॲलोस्टेरिक साइटचा अर्थ ॲलो मीन्स डिफरंट साइट, अदर म्हणजे अदर दॅन ऍक्टिव्ह साइट. जर या ठिकाणी तुमचा काय म्हणू आपण त्याला इनिबिटर अटॅच झाला तर एन्झाइमच्या रेट ऑफ रिएक्शन मध्ये फरक पडेल का, व्ही मॅक्स मध्ये फरक पडेल का, व्ही मॅक्स मध्ये फरक पडणार नाही. उलट व्ही मॅक्स काय होणार, कमी होणार. ठीक आहे. म्हणजेच नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन तुम्ही कशाला म्हणणार, व्हेन इनिबिटर अटॅचेस टू द साइट अदर दॅन एन्झाइम ऍक्टिव्ह साइट प्रेझेंट ऑन द एन्झाइम. एन्झाइम वरती ऍक्टिव्ह साइट सोडून दुसऱ्या साइटला जर इनिबिटर अटॅच होत असेल, दॅट काइंड ऑफ रिएक्शन इज कॉल्ड एज नॉन कॉम्पिटिटिव्ह रिएक्शन. आणि याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन याच्यामध्ये होणार. ठीक आहे. याचं एक्झाम्पल काय, सायनाइड बाइंड्स विथ कॉपर सेंटर ऑफ सायटोक्रोम A3 ऑफ सायटोक्रोम C ऑक्सिडेज अँड इनिबिट एन्झाइम परमनंटली. जसं की इन्सेक्टिसाइड असतात. इन्सेक्टिसाइडचं फंक्शन काय की त्यांच्यामध्ये नॉन कॉम्पिटिटिव्ह इरिव्हर्सिबल इनिबिशन असतात. नॉन कॉम्पिटिटिव्ह साइडला ते अटॅच होणार आणि त्याचा टॉक्सिक इफेक्ट शो करणार आणि त्याच्यामध्ये ते इन्सेक्ट्स काय होणार, मरून जाणार. ठीक आहे. कोणता एन्झाइम, पर्टिक्युलरली ऍसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाइम. तर नॉन कॉम्पिटिटिव्हचा मिनिंग लक्षात घ्या. यांचा व्ही मॅक्स वरती इफेक्ट काय होतोय, तर व्ही मॅक्स इट इज लोवर्ड, कमी वेळेमध्ये ऑप्टेन होणार. फॉर एक्झाम्पल ही रिएक्शन परत एक वेळा, अगोदर समजा अशी रिएक्शन येत असेल तर आता ही डायरेक्ट अशी येणार, व्ही मॅक्स इथेच अटेन होणार. म्हणजे व्ही मॅक्स वरती नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशनचा इफेक्ट काय झाला, तर व्ही मॅक्स लो डाऊन झाला आणि केएम व्हॅल्यू मध्ये नो चेंज इन केएम व्हॅल्यू चेंज होणार नाही. ठीक आहे. सो दिस इज हाऊ वी आर सीन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन अँड नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन ऑफ एन्झाइम्स. पुढे काय आहे का मला बघू द्या एक मिनिट. वेल डायनामिक स्टेट आज आपल्याला बघायचं नाहीये. तर होप इथपर्यंत तुम्हाला या पार्ट मध्ये
कॉम्पिटेटिव्ह नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन कळायला असावं आणि मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ एन्झाईम्स वी हॅव मेड इट क्लिअर, राईट. आता भेटूयात नेक्स्ट पार्ट मध्ये विथ 3 पार्ट्स. 3 गोष्टी आपल्या बाकी आहेत, डायनॅमिक स्टेट, लिव्हिंग स्टेट अँड मेटाबॉलिक बेसिस फॉर लिव्हिंग. या 3 गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या पार्टमध्ये कव्हर करू. ठीक आहे, थँक्यू.